अहमदनगरात कांदा आणि दूध दरासाठी निलेश लंकेंचे आंदोलन सुरू। जोपर्यंत प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, लंकेंचा आक्रमक पवित्रा। उदगीर शहरामध्ये महाविकास आघाडीचा रास्ता रोको आंदोलनावर दरम्यान आता कार्यकर्ते आणि पोलिसांमध्येही बाचाबाची। विधानसभेमध्ये औचित्याचा मुद्दा मांडायला उशीर, परवानगी यशोमती ठाकूर यांना अश्रू अनावर। नीट पीजी प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर, 11 ऑगस्टला 2 सत्रांमध्ये होणार परीक्षा। परीक्षेच्या 3 तास आधीच तयार होणार प्रश्नपत्रिका। पेपरफुटी विरोधी विधेयक विधानसभेमध्ये सादर, 3 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद, तर 1 कोटींचा दंड सुद्धा। पेपरफुटीला चाप बसण्याची यामुळे शक्यता। विधान परिषदेत अंबादास दानवे पुन्हा आक्रमक, शालेय गणवेश दाखवून उपस्थित केला सवाल। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचं सॉफ्टवेअर अपडेट नाही, रुग्णांना डिस्चार्ज मिळेना। नवी मुंबईच्या कामोठेमधील MGM रुग्णालयातला प्रकार। आरटीओच्या विलंब पासिंग निर्णयाविरोधात पुण्यामध्ये रिक्षा चालक आक्रमक, दंड आकारणं अन्यायकारक असल्याचा रिक्षा संघटनांचा आरोप। दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिरामध्ये शनिवारपासूनच मूर्ती संवर्धन प्रक्रिया सुरू होणार, गुरुवारपर्यंत मुख्य मूर्तीचं दर्शन बंद राहणार। 10 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस, दुबार पेरणीच्या संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र दिलासा। नंदुरबारच्या लेकीची सुवर्ण कामगिरी, आशियाई बुद्धिबळ स्पर्धेमध्ये नारायणी मराठे बनली युवा चॅम्पियन, जिंकली 2 सुवर्ण पदकं।